मी माझ्या बेस्ट फ्रेंडच्या बाली ट्रिपचे पैसे दिले आणि तिने त्याचा वापर अफेअर करण्यासाठी केला. माझ्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी मी जेम्माचे फ्लाईट आणि हॉटेलचे पैसे भरले होते. ते $2,000पेक्षा जास्त होते. पण जेम्मा आणि तिचा नवरा जॉन दोघेही आले नाहीत. तिचे कारण? ती म्हणाली की त्यांच्याकडे हनीमूनसाठी पैसे नव्हते म्हणून तिने माझ्या पैशांचा वापर मोफत सुट्टीसाठी केला. मी पूर्णपणे कोलमडून गेले होते. 10 वर्षांची मैत्री एका क्षणात संपली. मी तिला त्या खर्चाचा बिल पाठवले. तिचे उत्तर तर खूपच विचित्र होते. तिने दोषांपासून आम्ही एकत्र केलेल्या प्रत्येक लंच आणि पेट्रोलच्या खर्चाचा 3 पानांचा फायनान्शियल ऑडिट पाठवला. माझ्या वडिलांच्या निधनानंतर तिने मला दिलेल्या इमोशनल सपोर्टचे सुद्धा बिल लावण्याचा प्रयत्न केला. तिने तर असा दावा केला की मी तिला पैसे देणे बाकी आहे. पण मग मला सत्य समजले. मी एका स्थानिक फोटोग्राफरच्या पेजवर एक फोटो पाहिला. तो जेम्माचा बालीतील फोटो होता. पण ती जॉनसोबत नव्हती. ती रायन नावाच्या एका मुलाला किस करत होती. तिने हनीमूनसाठी माझ्या लग्नाला नकार दिला नव्हता, तर तिने फसवणूक करण्यासाठी लग्नाला येणे टाळले होते. मी तिला कोर्टात खेचले आणि माझे एक पैसे परत मिळवले. जेम्माने इन्स्टाग्रामवर माझ्यावर जोरदार हल्ला केला, मला वाईट शब्द वापरले आणि माझ्या कुटुंबाला लक्ष्य केले. म्हणून मी तिला एक शेवटची भेट दिली. मी तिचा आणि रायनचा तो फोटो पोस्ट केला आणि तिच्या पतीला टॅग केले. माझे कॅप्शन होते, "सॉरी, तुम्ही आम्हाला बालीमध्ये मिस केले. आशा आहे की तुम्ही खूप मज्जा केली असेल. तिने फक्त लग्नाला यायला हवे होते."